सो हे गाइस, वेलकम बैक टू आवर ब्लॉग। तो आज के ब्लॉग की स्टार्टिंग में डायरेक्ट हमारे यहाँ के मंदिर से, क्योंकि यहाँ के मंदिर हो रही है सफाई। ये देखो दीदी, सो ये करिए पूरे मंदिर की यहाँ पे सफाई। और ये शिव जी का मंदिर है यहाँ पे। एंड यहाँ पे देखो विट्ठल एंड रुक्माई है यहाँ पे। तो ये सब पूरा मंदिर साफ हो रहा है। ये देखो पूरा नीचे पानी पानी हो रहा है सब कुछ। एंड मैं अभी कर रही हूँ मंदिर की साफ सफाई, क्योंकि कल आषाढ़ी एकादशी है तो बहुत बड़ा सन होता है। तो मैं मंदिर की साफ सफाई करूँगी। शिव जी का मंदिर है, तो चलो मेरे साथ इस ब्लॉग में बने रहिए। तो चलो देखते हैं अभी क्या क्या साफ करते हैं, देखते हैं। सो ये पूरा का पूरा मंदिर ऐसा है गाइस, मतलब आपने तो देखा ही होगा, लेकिन फिर से एक बार टूर दे देता हूँ इस मंदिर का। सो यहाँ पे देखो पूरा मंदिर एकदम अच्छे से चकाचक हो रहा है। बरोबर का साफ सगळं मंदिर एकदम मस्त स्वच्छ झालं। जय हनुमानजी, गाइस तुम्ही पण दर्शन करा। सो मस्त एकदम मंदिर एकदम चकाचक झालेलं आहे। तो फ्रेंड्स, हमारी आधे से ज़्यादा साफ सफाई मंदिर की हो गई है। देख लो पूरा चमक रहा है मंदिर। ये होगा पानी। चहा पण नाही घेतलेला। तिच्या अंगावर हाँ तिच्या अंगावर काढू टाकी निकिताच्या नाही ग बहिणीच्या का? ए बाय मिले मोठे भाजी घातली ग हो ग तू ए ताई तिने पाय शितू ये, आपण पाणी काढू आतमध्ये। ताई ते पाय दे नंतर महाराज कोणते पाय दे तुळशी का? बर बर। हाँ ते घासा दे तू एक मत टाकू काढावं लागेल तू घास नाही का? तुला खाते अरे निर्मल निर्मल ते काळं किती झालं? ए उद्या कसं करू ए शितू, हाँ हो घेतला। बस झालं चला करा। फ्रेंड्स, आत्ताच आमची साफसफाई पूर्ण झालेली आहे। बघून घ्या, हे आमचे कर्मचारी आहेत। 1 2 3 हे इकडे बाकीचे एक चौथी। त्याच्यानंतर बघा एवढी साफसफाई चकाचक झालेलं आहे मंदिर पूर्ण। आता उद्या सकाळी यायचं। हा याच्यात बघ ना,
निकिता हाय कर. हाय. फ्रेंड्स, हे आमच्या रिसोर्टमधलं सर्वात प्रसिद्ध मंदिर संत अमरदास बाबा मंदिर आहे. आमच्या रिसोर्टमधलं सर्वात फेमस मंदिर आहे बघा. गाईज आता आम्ही आलो संत गजानन महाराज मंदिरमध्ये दर्शनासाठी. तर आता अमरदेवाच्या मंदिराचं जर दर्शन आमचं झालं तर त्याचं पूर्ण नंतर आम्ही इथं आलो. फ्रेंड्स, हे पण बघा खूप सुंदर मंदिर आहे. आषाढी एकादशी आहे ना, म्हणून इथे बघा प्रसाद भेटते, चहा पण भेटते. तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला, दर्शन केलं, प्रसाद घेतला, मस्त बसलो आता थोडा वेळ. निकिता गणू निकिता आरामशीर काढा पाडशील. तर आमचे सर्व मंदिरचे दर्शन झालेले आहेत. आम्ही रिसोर्टमधल्या सर्व मंदिराचे दर्शन घेतलं आहे. आता आम्ही घरी चाललो. आणि आता ना फ्रेंड्स बघा, फोटोशूटसाठी मी छोट्या रुक्मिणीला तयार करत आहे आम्ही. आता हिचा छान फोटोशूट करणार. नाही आता यायचीच मेकअप नसते तर काहीच तयारी झाली. म्हणून तुम्ही नववार घातली इकडं आम्ही बसतो. मला उद्या का बाई शी तू इकडे बघ. आता नाही बदल पुरत नाही डोक्यावर चांगला वाटत तसा. नाही छान वाटत दिसायली ती बघ ना. अगं तू अशी गच्च नको राहू. वर बघ वर 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 बघ. अशी तू असं हा हा तसं 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 शाबास. किती भारी दिसत आहे ना बघा, एकदम सजल्यावर किती भारी दिसत आहे आमची छोटी रुक्मिणी. आता हिचा इथे फोटो काढल्याच्यानंतर तिला मंदिरात पण घेऊन जाणार. मी कशी दिसायला लागली थकून गेली. फ्रेंड्स बघा, मी आत्ताच मंदिरात बसलेली आहे. इथं सर्व भजन वगैरे सर्व काही झालं. आम्ही सर्व देवांचे दर्शन करून आलो. रुक्मिणी पण बसलेली आहे बघा आमची, मोबाईल वगैरे मोबाईल बघत बसलेली. आणि हे महाराज फ्रेंड्स, आम्ही खूप वेळचं मंदिरात थांबलो, विठ्ठलची वाट बघत. बघा आमची रुक्मिणी आहे. रुक्मिणी किती वेळची बोर व्हायला लागली, पण आता विठ्ठल पण तयार होऊन यायला लागला म्हणून आम्ही थांबलो. बघा किती वेळचं, अंधार पण पडायला लागला. झोपू नको तुझं मेकअप उतरल. आणि बाहेर बघा जोराचा पाऊस चालू आहे, खूप जोरात. आम्हीच थांबलोय, बोर व्हायला आता. फ्रेंड्स, आमचा विठ्ठल आलेला आहे. विठ्ठल रडा तर आमचा बघा रडा लागला. ए गणू इकडे बघ. हे बघा रुक्मिणी बघ कशी बघते. चला सोबत चला. 10 रुपये तुरतुरे. शितूबाई किती खुश दिसायला लागली, आता हसा लागली किती. आता एकमेकाकडे बघा, पोच दे, बरोबर पोच दे. बघ तू तिच्याकडं. आता मस्त पोच द्यायला लागले ना. गाईज, हाच होता माझा आजचा पूर्ण व्लॉग. तर आम्ही खूप मस्ती केली यांचा व्हिडिओ शूट करताना. दोघं पण खूप क्यूट दिसू लागले. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमचे विठ्ठल रुक्मिणी कसे वाटले. खूप भारी दिसतंय ना.
तर भेटते तुम्हाला आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि गाईज, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.